मी ॲडव्होकेट किशोर कांबळे, व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल फॉर द जस्टिस अँड पीस VIPJP या स्वयंसेवी संस्थेचा महासचिव आहे आणि या संस्थेमार्फत शासनाला आपण एक निवेदन केलेलं आहे की मॅट्रिक झाल्यानंतर जी शासनाची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते विद्यार्थ्यांना, ती स्कॉलरशिप घेण्यासाठी निकष जे आहेत, इलिजिबल क्रायटेरिया आहे, तो पालकाचे उत्पन्न 2.5 लाख आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असते। परंतु ह्या 7th पे कमिशन नंतर जे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांचे उत्पन्न सरासरी हे 3 लाख 4 लाखाच्या जवळपास गेलेलं आहे। ॲज ॲन एव्हरेज जो व्यक्ती महिन्याचे 20,000 रुपये पगार घेतो, कमवतो, त्या व्यक्तीचे मुलं पण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेऊ शकत नाही। तर ज्याप्रमाणे आम्ही सरकारला निवेदन केलेलं आहे की अनुसूचित जनजाती विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकाचे उत्पन्न मर्यादा ही इकॉनॉमिक विकर सेक्शनला जी मर्यादा केलेली आहे 8 लाखाची, तेवढीच मर्यादा ही अनुसूचित जाती जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी उत्पन्न मर्यादा असली पाहिजे, जेणेकरून त्यांचे मुलं ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेऊ शकतील। आज असं चित्र दिसते, स्कॉलरशिप ही वाढलेली आहे परंतु स्कॉलरशिप घेणाऱ्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे। ती कमी होत कशासाठी चाललेली आहे? कारण की त्यामध्ये उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाख असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी ते स्कॉलरशिप घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ते उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात। आणि म्हणून अशा प्रकारे मॅट्रिक झाल्यानंतर शिक्षणाचे जे दार आहे ते दरवाजे बंद झालेले आहेत, कारण की त्यांच्या पालकाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे आणि 2.5 लाखाचं उत्पन्न एखादा प्यून कर्मचारी असेल त्यांचाही मुलगा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेऊ शकत नाही। महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने जे 8 लाखाची मर्यादा अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांना दिलेली आहे, ती दिलेली आहे स्कॉलर विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएट करणारे, PhD करणारे किंवा ओव्हरसीज स्कॉलरशिप जे आहे त्याची मर्यादा ही 8 लाख आहे, उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे। ही मर्यादा 8 लाखाची मर्यादा ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला पण असली पाहिजे, जेणेकरून मॅट्रिक झाल्यानंतर विद्यार्थी हायर एज्युकेशन घेण्यासाठी तयार होऊ शकतील आणि घेऊ शकतील, कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती ही एवढी कमजोर आहे की ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, मोठ्या शहरामध्ये येऊ शकत नाही आणि स्कॉलरशिप नसल्यामुळे आज बहुतेक समाज, इव्हन मी पण सुद्धा स्कॉलरशिप घेऊनच इथपर्यंत आलेलो आहोत। आणि म्हणून स्कॉलरशिप हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे जे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे घेऊन जाते। आणि एक प्रकारे शिक्षण घेऊ नये म्हणून असं काही केलेलं आहे का? उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांना जे मार्केटमध्ये आपण जातो तर त्यांना कमी दरामध्ये अन्नधान्य भेटतो का? असं नाही। जे इतर लोकांना ज्या किमतीमध्ये वस्तू भेटतात त्याच किमतीमध्ये अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांनाही भेटतात। म्हणून जे इकॉनॉमिक विकर सेक्शनची जी 8 लाखाची मर्यादा आहे ती मर्यादा ही अनुसूचित जाती जनजातीच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेणाऱ्यासाठीही लागू करावी, असं निवेदन आम्ही सरकारला मागच्या 5 वर्षापासून आम्ही करत आहोत, पण अजूनपर्यंत सरकारने त्याची मर्यादा ही वाढवलेली नाही आहे। आणि म्हणून आज आम्ही या इंटरव्ह्यूद्वारे आम्ही लोकांना जनजागृती करत आहेत की त्या सगळ्या लोकांनी याविषयी आपलं म्हणणं सरकारपर्यंत विभिन्न माध्यमातून सरकारच्या कानापर्यंत गेलं पाहिजे आणि सरकारला ही इकॉनॉमिक आर्थिक मर्यादा जी 2.5 लाखाची आहे ती 8 लाखाची केली पाहिजे, असं निवेदन आपण करत आहोत। तुम्ही पण अशा प्रकारचं निवेदन शासनाला करावं अशी माझी विनंती आहे। जय भीम।